राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपनं रविवारी रात्री आपल्या 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम आणि सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना संधी दिली गेली आहे। वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉक्टर राजीव पोद्दार यांना संधी मिळाली आहे। पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांच्या स्वाक्षरीनं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, 11 नावं जाहीर झाली आहेत। या 11 नावांची खासियत काय आहे? कुणाला उमेदवारी हवी होती त्यांना मिळाली नाही, पण ज्यांना हवी होती त्यांना मिळाली आहे। कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर रात्री 10:30 वाजता भाजपची दिल्लीतून एक यादी जी आहे ती जाहीर झाली। ही यादी 11 नावांची होती। अर्थात भाजपनं आधी सांगितल्याप्रमाणे 11 नावं जी आहेत ती भाजपचे आता निश्चित झालेली आहेत। आज सगळे उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मात्र आपण जर बघितलं असाल तर नेहमीप्रमाणे भाजपनं यावेळी देखील धक्का तंत्र जे आहे ते वापरलेलं आहे। अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती, अनेक जुने कार्यकर्ते जे आहेत ते इच्छुक होते, मात्र त्यांना संधी न देता वर्षानुवर्ष ज्यांनी संघटनेसाठी काम केलंय त्यासोबत काही ज्यांचा असा फायदा आहे ज्यांच्यामुळे भविष्यातल्या निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो अशा लोकांना जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर प्रामुख्याने एक नाव होतं प्राजक्त तनपुरे। आपण आधीच सांगितलं होतं की प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेसाठी उभं केलं जाईल। त्याचं प्रमुख कारण हेच होतं, ज्यावेळी पोटनिवडणूक झाली त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांना अर्ज मागे घेण्यासाठी आणि त्यांनी निवडणूक लढू नये यासाठी प्रयत्न केले गेले होते आणि त्यांचा 2 दिवसापूर्वी पक्षप्रवेश देखील झाला। अर्थात त्यांना देखील यामध्ये उमेदवारी दिलेली आहे। आता राहिला प्रश्न हा आहे कस्तुरी, महायुतीचे इतर 2 पक्ष आहेत त्यांचे अजून उमेदवार जाहीर झालेले नाही। एकीकडे भाजपनं त्यांचे 11 उमेदवार जाहीर केलेले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेनेचे 4 उमेदवार असतील। उमेदवारांची यादी जी आहे ती त्यांची जाहीर झालेली नाही, मात्र त्यांचे उमेदवार कोण असतील याबाबतची चर्चा जी आहे ती काल रात्रीपर्यंत सुरू होते। दुसरीकडे अजित पवार यांचे राष्ट्रवादी म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार नेमके कोण असणार? एक तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी अनिकेत तटकरे म्हणजे सुनील तटकरे यांचे चिरंजीव, त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळेल असं सांगितलं जात आहे। मात्र अधिकृत घोषणा जी आहे ती महायुतीच्या दोन्ही पक्षांकडून झालेली नाही, त्यामुळे आज अवघे काही तास उरलेले आहे। आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। आज किती वाजेपर्यंत हे दोन्ही महायुतीतील पक्ष आपले उमेदवार जाहीर करतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कस्तुरी। बरं सुशांत, आज शेवटचा दिवस आहे जसं तुम्ही म्हणालात, किती वाजेपर्यंत सगळे हे उमेदवारी अर्ज दाखल करतील? आणि नाशिकची जागा असेल त्यात महायुतीवरून आता रस्सीखेच होणार आहे असंही कळतंय। भाजपचे गिरीश महाजन यांचे जे निकटवर्ती आहे त्यांना उमेदवारी हवी होती, पण जागा शिंदेच्या शिवसेनेकडे गेली आहे, त्यावरून आता महायुतीमध्ये कसा रस्सीखेच सुरू होणार आहे? अगदी खरं आहे कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीला 4 जागांचा अर्थात तिढा कायम होता, तो म्हणजे ठाण्याची जागा देखील भाजप लढण्यास इच्छुक होती, मात्र आता ही जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेलेली आहे। त्यानंतर संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दावा केला होता, मात्र आता भाजपनं त्या जागेवर आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे। अर्थात आता नाशिक असेल, नाशिकमध्ये नेमकं काय चित्र असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदेकडून अर्थात सातत्याने मागणी होती की आम्हाला नाशिक हवं, संभाजीनगर हवं, त्याचसोबत रायगड, रत्नागिरी देखील त्यांनी दावा केला होता, मात्र ती जागा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाते। अर्थात आज दुपारपर्यंत खरं तर 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे। त्याआधी उमेदवार जाहीर केले जाणार का महायुतीच्या दोन्ही पक्षांकडून? विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा काही वेळात होईल असं देखील कळतंय। मात्र त्यांच्या पक्षामध्ये सातत्याने अनेकांनी आपल्या मुलांसाठी लॉबिंग केल्याचं पाहायला मिळत होतं। भरत गोगावले हे देखील आपल्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र आता ती रायगडची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गेलेली आहे। त्यामुळे अर्थात अनिकेत तटकरे जे सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत त्यांना ही उमेदवारी दिली जाईल। तर दुसरीकडे आपण संजय राठोड देखील प्रयत्न करत होते, अर्जुन खोतकर देखील त्यांच्या मुलासाठी जे आहेत ते प्रयत्न करत होते। त्याचमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या यादीला उशीर होत असल्याचं बोललं जात होतं। दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये देखील 2 मतप्रवाह आहेत, कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला देऊ नये। सुनील तटकरे यांच्या मुलाला उमेदवारी एकीकडे निश्चित मानली जाते, मात्र अधिकृत घोषणा जी आहे ती केली नाही। त्यामुळे अवघ्या काही तासात या दोन्ही महायुतीच्या मित्रपक्ष जे आहेत त्यांचे उमेदवार जाहीर होऊ शकतात। मात्र यादीमध्ये बाजी मारली आहे ती भाजपनं सांगितल्याप्रमाणे
काल रात्री 10:30 वाजता भाजपची दिल्लीमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते आणि बैठक झाल्यानंतर अवघ्या काही तासात भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर बरोबर आहे. झाली. त्यामुळे भाजपनं काल रात्रीच 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण महायुतीमधले इतर 2 पक्ष त्यांची यादी अजून यायची बाकी आहे. शेवटचा दिवस आहे. कोणाची नावं समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.